तर आज मी बिर्याणीचा मसाला बनवणार आहे। साहित्य सांगते आधी। इथे ह्या लाल मिरच्या घेतल्या आहे, यानी चवही छान लागेल। आणि ह्या जाड्यावाल्या मिरच्या घेतल्या आहे। तुमच्याकडे लवंगी मिरच्या असतील त्याही तुम्ही थोड्या घेऊ शकता। एक जावित्री, एक चमचा धने, एक चम्मच शहाजिरे, अर्धा चम्मच काळी मिरी घ्यायची, अर्धा चम्मच लवंगा, साधारण 15 ते 20 लवंगा आणि मिरं घ्यायचं आहे। 7 मोठी वेलची, 20 ते 25 हिरवी वेलची घ्यायची, 5-6 तेजपत्ता म्हणजे तमालपत्र आणि दालचिनी घ्यायची आहे। तर इथे दालचिनी भरपूर प्रमाणात घ्यायची आहे। आता हा मसाला आपण हलकासा पॅन मध्ये भाजून घेणार आहोत, जास्त नाही भाजायचा, फक्त गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे हा मसाला जास्त दिवस टिकण्यास मदत होते। तेजपत्ता काढून घेऊ आपण आणि तेल न टाकताच मसाला भाजून घ्यायचा आहे। वेलची टाकायची। जसा बाजारात बिर्याणी मसाला मिळतो त्याही पेक्षा छान असा आपला हा मसाला होणार आहे। मिरी पण टाकून घ्यायची। आणि हा मसाला आपण एकदा बनवून ठेवला की महिनाभर वापर करू शकतो याचा। आणि फ्रीजर मध्ये आपण हा महिनाभर मसाला ठेवून देऊ शकतो, खराब होत नाही। एकदम मंद आचेवरती हा मसाला गरम करायचा आहे। थोडासा मसाला गरम होत आला की यामध्ये 1 चम्मच हे धने टाकायचे आहे। धने थोडेसे गरम होईपर्यंत परतायचे, नंतर शहाजिरं टाकायचं आहे। ही जावित्री पण टाकून घेऊ, याने मसाल्याला खूप सुगंध छान येतो। आता हे शहाजिरं टाकून घ्यायचं। शहाजिरं नसेल तर साधं जिरं घेऊ शकता। अगदी 1 मिनिटभर हे परतून घेऊ। तर आता हा सर्व मसाला आपण काढून घेऊ। याच पॅन मध्ये ह्या लाल मिरच्या थोड्याशाच गरम करून घ्यायच्या आहे। मिरच्याही छान अशा भाजून झाल्या आहेत। काढून घेतल्याच्या नंतर हे सर्व असं थंड करून घ्यायचं आहे मसाला, आणि नंतरच मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत आपण। तर मसाला छान असा थंड झालेला आहे। आपण या छोट्या जारमध्ये मसाला भरून घ्यायचा। एकदम बारीक असा वाटून घ्यायचा हा मसाला। आता हा मसाला वाटून घेते मी। तर मसाला तयार आहे। तर आता आपण हा
मसाला जो आहे तो हवाबंद डब्यामध्ये भरून घेणार आहोत। हा मसाला एकदा बनवला की महिनाभर आपल्याला परत बनवायची गरज पडत नाही। सुगंध इतका छान येत आहे की खूपच छान लगेल। आणि टिकतोही, एकदा बनवायचा आणि महिनाभर वापरायचा हा मसाला। तर आता झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी हा मसाला। आणि जेव्हा आपल्याला बिर्याणी बनवायची तेव्हा हा मसाला घ्यायचा आणि बिर्याणीमध्ये टाकायचा। तर बिर्याणी मसाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। आणि हो, नक्की बनवून बघा, खूप छान होतो हा घरचा मसाला। तर व्हिडिओ आवडला तर लाईकही करा, शेअर करा। आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये।